एजंटिव्ह एआयचा एज्युकेशनमध्ये उपयोग करायचा का नाही, त्याला एंटर करू द्यायचा का नाही, याच्यावरती बऱ्याच सगळीकडे चर्चा चालल्या आहेत, बरेच विचार व्यक्त होत आहेत. आणि इंटरेस्टिंगली तुला सांगतो की 1986 साली कॅल्क्युलेटरचा उपयोग एज्युकेशनमध्ये करायचा का नाही याच्यावरती मोर्चे निघालेले आहेत टीचर्सचे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की कॅल्क्युलेटरला बॅन करा, कारण मुलांचे मेमोरायझेशन स्किल्स ह्याच्यात सगळे मरून जातील आणि मुलं मेमोराईज करणार नाही. परंतु कालांतराने पुढच्या 40 वर्षामध्ये कॅल्क्युलेटर बिकेम इंटिग्रल पार्ट आणि मुलांना कॅल्क्युलेशन केवळ करून त्याचा डेटा इंटरप्रिटेशन कसं करायचं याच्यामध्ये जास्त वेळ मिळाला आणि तसे स्किल्स वाढत गेले. एक्झॅक्टली हे आपण ए आयच्या बाबतीमध्ये करायला पाहिजे. म्हणजे ए आयचा शिक्षणामधला शिरकाव बंद न करता त्यांना आपण प्रॉडक्टिव्हली कसं वापरता येईल हे मुलांना शिकवण्याचं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी लागणारे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन स्किल्स, प्रॉम्प्टिंग स्किल्स, एम्पथी, ऑब्झर्वेशन स्किल्स, क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स, या सगळ्या गोष्टी जर का आपण वाढवल्या मुलांमध्ये तर ते ए आयचा उपयोग प्रॉडक्टिव्हली करू शकतील आणि त्याच्यामधनं त्यांचे ॲबिलिटीज वाढवू शकतील फ्युचरसाठी. अशा पद्धतीने आपण मुलांना तयार करणं अत्यंत गरजेचं आहे.